माणसाला माणुसकीने वागवावं या साध्या गोष्टीला पारखा झालेला आपला समाज, परंपरेच्या तळागाळात रुतलेल्या माणसांच्या उत्थानासाठी ज्याने प्रयत्न केले तो हा महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। या महामानवाने आखलेला हा बुद्ध मार्ग आपल्याला पुढच्या हजारो वर्षांच्या वाटचालीसाठी दिशा दाखवत राहील। बुद्धं शरणं गच्छामि। भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया। विटाळ झाला माझा। शिव 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 शिव। अरे किती वर्ष हे उष्ट अन्न खाणार आहेस? किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहेस? कशासाठी? नको रे बाळा, एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणंच नाही। अरे किडे मुंगे जगतातच, पण आपण माणसं आहोत ना। या वरच्या वर्गातल्या मूढभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये। बस झालं, ही गुलामगिरी झेडकारली पाहिजे। त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा। आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणारे ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे। तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे। तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा। शिकलास तर हक्काची भाकर मिळेल। भूक लागली। बाबासाहेबांची सही है, यावेळेला जर का पोरगी होणार असेल ना तर आत्ताच ते काढून टाकायचं पोर। यावेळेला मला नातूच पाहिजे। अहो आई, आता यात माझे काय चूक? आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही। अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतं आता मला। कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना, असं झालंय मला। नाव काढू नकोस त्या आंबेडकराचं। आंबेडकर साहेब, काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा। पोरं जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची, यातच दिवस चालेत आमच्या बाईच्या जातीचे। साहेब, जिवंतपणी मरण आता नाही सहन होत आता। आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे। कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो। त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे।
चौदार तळ्याचं पाणी आहे. नाही राव, या वेळेला मी नाही आणू शकलो चौदार तळ्याचं पाणी. त्या पाण्यावर गुराढोरांचा हक्क आहे, पण आपला नाही. तो मी मिळवेन. तू आधी बरी हो ग. हे घे, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्या सोबत. चौदार तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही. आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला. स्पर्शिले तू ओंजळीने खुले केले पाणी चौदा माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग प्रगतीचा दाविला दिला भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. आला उभा राया, माझा भीमराया. इकडे काय करतोस? पैसे तर तिकडे. तू इकडे काय करतोय? तुझे आई वडील कुठे? ते तिकडे उभे. तुझ्या आई-वडील कुठे? ते पण तिकडे उभे आहेत. हो येतो ना, पण मला सांग, तुला भीती वाटत नाही का? मागच्या वेळेला इकडे हल्ला झाला होता. कसली होती? आपल्या लोकांची. तुला त्रास देत नाही? लई त्रास देतात बघ. मेलेलं जनावर ओळखणं म्हणून त्रास देतात. नवीन कपडे घातलं म्हणून त्रास देतात. माझ्या आई-वडिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण ऐकलं. मला नाही जमत नाही. बरोबर. तू हो पुढे, मी आलो. नक्की ना? ये लवकर, मी वाट बघते. आपल्याला झाकत नाही तुझी? भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. पण रामू, तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. मी परदेशातून एकही रुपया इथे पाठवू शकणार नाही. तुला काटकसरीनं जगावं लागेल, हे ध्यानात ठेव. साहेब, तुमचा विश्वास आहे ना माझ्या? तुमच्या या पुस्तकांची त्याची आण घेऊन मी सांगते साहेब. हे समजांचं समजावी भावा, समजांची काळजी घेऊन. भीमराया.